हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, नमस्कार. बघा, आता 2 दिवसापासून पोलीस भरतीसाठी खूप काही पेपरला पण न्यूज आहेत, युट्यूबला पण आहेत आणि सोशल मीडियाच्या प्रत्येक ठिकाणी न्यूज येतात पोलीस भरतीविषयीच्या. आणि पत्रक पण पडतात दररोजचे वेगवेगळे पत्रक. अशा वेळेस पोरांच्या मनामध्ये काही प्रश्न येतात, काही डाऊट्स असतात. त्यानंतर त्यांचा भ्रम त्यांना तयार होतो. त्यामध्ये कुणी काय सांगतं, कुणी काय सांगतं. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली करेक्ट माहिती हे भेटणं खूप महत्वाचं असते. बघा, आता पोलीस भरती 2/2/2024 म्हणजे आज आणि दिनांक 5 तारखेला पोलीस भरतीविषयी जागेविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ठेवलेली आहे. आणि त्यामध्ये पदनिश्चित रिकॉलिंग होईल. त्यामध्ये की कुठल्या आस्थापनेला पद किती वाढवणे, कमी करणे, ह्या गोष्टी त्यामधून होऊ शकतात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मधून. आणि त्यामध्ये रिकॉल होऊन जाईल पूर्ण. आणि त्यावेळेस परत पदनिश्चिती बदल्या असतील, काय असतील ते पूर्ण इश्यू, इंटरनल जे इश्यू आहेत ते इश्यू त्यावरती पूर्ण निर्णय घ्यायचा प्रयत्न त्यावेळेस व्हिडिओ मधनं होईल. आणि जे पुढील रणनीती काय आहे, म्हणजे पुढील जी प्रक्रिया कशी राबवायची आहे, त्यावरती हे निर्णय त्यावेळेसच होईल. आणि लगेच लागलीच 2 ते 8 दिवसामध्ये भरतीला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होऊ शकते. कारण एवढं फास्ट प्रोसिजर चालू आहे. या फास्ट प्रोसिजरमुळं भरती लवकरच आपल्याला भरतीविषयीची गुड न्यूज मिळणार आहे. आता पुढला प्रश्न होता पोरांचा, तो प्रश्न म्हणजे काय, पोलीस भरतीची जागा 17,000 जागा आहेत. माझ्या मते जागा ह्या खूप कमी आहेत. 2022ची आणि 23ची ही भरती आहे. त्यामध्ये मागच्या वेळेस कारागृहाची भरती निघाली नव्हती. ते जागा पकडून हे जागा खूप कमी आहेत. कारण यामध्ये नवीन वॅकन्सी ऍड झाली नाही. हे फक्त रिक्त जागावरती भरती आहे. माझ्या मते ही भरती जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न शासनाने करावा लागेल शासनाला. आणि 17,000+ भरती हे व्हायला पाहिजे. कमीत कमी अजून 4 ते 5 हजार पद हे यामध्ये वाढायला पाहिजेत. कारण त्यामुळं जे मनुष्यबळ अपुर आहे, हे थोड्या प्रकारे तर हे मनुष्यबळ पूर्ण व्हायचा प्रयत्न होईल. आता बघा, पुढला होता प्रश्न, परीक्षा ही ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे. त्यांनी मागवलेलं आहे, का ठिकाणी पेपरला पण आलेलं आहे की परीक्षा ही ऑनलाईन होईल म्हणून. TCS किंवा IBPS एक्झाम कंडक्ट करेल असं काही पेपरचे न्यूज आहेत. आणि त्यानंतर जे पत्रक त्यामध्ये दिलं होतं की परीक्षा ही OMR पद्धतीनं किंवा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी. म्हणजे यावरती अजून जो ठोस निर्णय व्हायला पाहिजे तो निर्णय अजून झाला नसेल असं मला वाटतं. यावर लवकर निर्णय होईल आणि तुमच्या पुढे हे अपडेट येऊन जाईल की बाबा परीक्षा ही ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे. ठीक आहे. आणि पुढला होता मुद्दा, तो तारखेचा मुद्दा होता की पोलीस भरती कुठल्या महिन्यामध्ये निघू शकते, तारीख काय असू शकते, ह्या गोष्टी आहेत. आता जो विषय आहे, भरती 2024च्या याच महिन्यामध्ये सुरुवात होईल. फक्त जो आपला आचारसंहिता आहे त्यापूर्वी फॉर्मला सुरुवात होईल. आणि ज्यावर आचारसंहिता संपून इलेक्शन संपून जाईल त्यानंतर भरतीला प्रत्यक्षामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भरतीला सुरुवात होईल. म्हणजेच किंवा दिवाळीनंतर सुरुवात होईल. पण 2024 मध्ये हे भरती प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. आणि जमलं तर यामध्ये सुद्धा जागा वाढून मिळतील. 2024चे पद सुद्धा यामध्ये ऍड केले जाऊ शकतात. त्यामुळं तुम्ही फक्त तयारीला लागा, टेन्शन कुठले घेऊ नका. ग्राउंड फिजिकलची आणि तयारी ठेवा. काय अडचण आली तर मी आहेच. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅपी राहा, खुश राहा.